विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून राज्यभरात जसा निकालाचा मुद्दा गाजतोय, शपथविधीचा मुद्दा गाजतोय, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला EVMचा मुद्दा देखील गाजतोय। या निवडणुकीमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट झाले होते, विधानसभा निवडणूक लढवली असे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आपल्यासोबत आहेत। त्यांची नेमकी या EVMच्या प्रकरणावर त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत। दादा, EVM वरनं सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत, तुमचा कौल कुणाच्या बाजूने, तुमचा अनुभव काय या ठिकाणी सगळे पत्रकार बंधू आज मला भेटले किंवा मी त्यांना सापडलो। मी निवडणुकीच्या निकालानंतर काही मत नोंदवायला आलो नव्हतो, आज प्रथमतः आलो आहे। तर मला एकच तुमच्या माध्यमातून सूचना करावीशी वाटते आणि हे उत्तर दिल्यानंतर पुढं काही प्रश्नसुद्धा तुम्ही उपस्थित करू नये। 100% ह्याच्यामध्ये काहीतरी सावळा गोंधळ आहे असं माझं ठाम मत आहे। दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने निवडणुकांच्या आधीचं वारं होतं, म्हणजे ज्या दोन्ही मोठ्या आघाड्या महायुती आणि महाआघाडी, आज अपक्षांना तसा काही मानच नाही आहे निवडणुकांमध्ये। पण तुमच्यासारखे संपूर्ण सजग असलेले पत्रकार असल्यामुळं डॉक्टर अभिजित बिचुकले लोकांपुढे दिसतात आणि विचार तरी आमचे कळतात, नाहीतर आमचे विचार अपक्षांचे सर्वजण दाबायला आता तयार आहेत, टपलेत। करेक्ट। आणि पैसा, अपार पैसा, अमाप पैसा असा या निवडणुकांमध्ये गेला आहे असं लोकसभेतल्या एका संसदेन सदस्यांनी त्या ठिकाणी संबोधलं परवा। त्याच्यानंतर शरद पवार साहेब जर म्हणत असतील की EVMमध्ये गोंधळ आहे, तर तुमच्या माध्यमातून मी त्यांना जाहीरपणे आव्हान करतो, पवार साहेब, तुमचा जर या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे तर आमच्यासारख्या अपेक्षांना हे भाजपवाले कुठं लोटतील, तर तुम्ही या ठिकाणी पुढे या आणि तुम्ही जर काय याच्यावरती प्रगटपणे, निर्भीडपणे EVMबद्दल आवाज उठवणार असाल तर डॉक्टर अभिजित बिचुकले हे तुमच्याबरोबर राहतील। कारण काही होऊ दे पण लोकशाही धोक्यात नको यायला। पवारसाहेब, तुमच्यामुळं सर्वसामान्य आणि बहुजनांना बऱ्याच अंशी न्याय मिळालेला आहे असं माझं मत आहे। मी काही तुमचा कार्यकर्ता नाही किंवा तुमचा नेता नाही आहे, मी तुमच्यावरती सुद्धा कित्येक वेळा टीका टिप्पणी केलेली आहे आणि तुम्ही ती पचवलेली आहे। तर आज मी सांगतो, तुम्ही जर मोठ्या मनानं त्या ठिकाणी EVMचा गोंधळ बाहेर काढण्यासाठी जर काय आंदोलन करणार असाल, तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून काय होणार असेल, तर अपक्ष या नात्यानं अभिजित बिचुकले जाहीरपणे सांगतो, मी तुमच्याबरोबर उभा राहीन। कारण मी न्याय आणि हक्काची लढाई लढतो। मी सत्तेसाठी पैसा वाटप करून कधीही निवडून येण्याची भाषा बोलणार नाही। आणि जनतेला सुद्धा मी सांगू इच्छितो, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विधान आहे की मतदान विकू नका, जर मतं तुम्ही विकली असतील तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गुलामगिरीला सामोरं जावं लागेल, हे लक्षात ठेवा। दादा, पण तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली, काय झालं सांगा ना। महाराष्ट्रभर तुमचा चाहता वर्ग आहे, बारामतीतही चाहते असणार आहे 100%, परंतु त्या पद्धतीने तुम्हाला मतदान झालं नाही, त्याचे खंत तुम्हाला वाटते का? त्यात EVMचा गोळ झाल्यामुळे तुमचा पराभव झाला का? तो जो विषय आहे ना, तोच महायुती आणि महाआघाडी हे सगळे बलाढ्य आहेत, एकापेक्षा एक आहेत, एकापेक्षा एक लोक हारलेत। पवार साहेबांचा दारुण पराभव, मला वाटतं इतका मोठा पराभव त्यांचा उभ्या आयुष्यात झाला नव्हता। बरोबर। मग ह्या गोष्टी जर होत असतील तिथं, तर मग राजकीय विश्लेषकांनी जर नीट बघितलं तर लोकशाही वाचवण्यासाठी मी स्वतः किती झगडतोय हे तुम्ही बघितलं। मग उदयनराजे असतील, आदित्य ठाकरे असेल किंवा श्रीकांत असेल, मी अजित पवार असतील, 70,000 कोटींचा गोंधळ मीच बोलत होतो। पवार साहेब सुद्धा 70,000 कोटींबद्दल कधी बोलले नाहीत, म्हणजे मुद्द्यांमध्ये सुद्धा तफावत जाणवली। पण आता सगळ्यात महत्त्वाचं, जर लोकशाही जर कुठं त्या ठिकाणी पायमल्ली तुडवून हुकुमशाही येण्याची चिन्ह दिसत असतील, तर मीच पवार साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही पाऊल उचला। तुम्ही आज आमच्या सर्वांमध्ये वयानं मोठे आहात, राजकीय जाणकार आहात, मी तुमच्या नातवा एवढा आहे, मी तुमच्या पाठीचे बस। नाही, पण बारामतीत नेमकं काय झालं, तुम्हाला काय वाटतं? बारामतीत काय झालं आता तुम्ही बघा ना। EVMचा गोळ तिथं, EVMच्या गोळापेक्षा तिथं अजितदादा हे सरस ठरले आणि हे आता मान्य करावे लागेल की पवार साहेबांची जी काही प्रसिद्धी होती, जी काही प्रतिमा होती, ती अजित पवारांनी खाऊन टाकलेली। कशी खाऊन टाकली हे शरद पवार साहेबांनाच माहिती असेल, पण मी
सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक लढत होतो आणि मी पैशा अडक्यामध्ये कमी आहे, पण शरद पवार साहेबांकडे सगळंच होतं. पण शरद पवार साहेबांचा जो पराभव झाला आहे म्हणजे आमच्यासारख्या नवोदित लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या लढवई यांची काय अवस्था होईल ह्याची भीती असल्यामुळं पवार साहेब जर आता कुठं मोठं पाऊल उचलत असतील तर मी न्याय हक्कांसाठी त्यांच्याबरोबर येईन. पण तुम्हीच करा हे पवार साहेब, कारण काय आहे की मी कितीही लढलो तरी आज हे सगळे 125 जण मला गप्प करतील. माझा एवढा आवाका नाही आहे हे समजून घ्या, कारण ते वयही नाही आहे, तेवढा पैसाही नाही आहे आणि तुमच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, सगळं आहे. जर तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी काही EVMमध्ये प्रचंड असा गोंधळ झाला आहे तर पवार साहेबांनी पाऊल उचलावं. मी त्यांच्या पाठीमागं उभा राहणार, न्याय हक्कांसाठी मी लढा देणार. पण दादा यापूर्वी तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या आहेत, अशा पद्धतीने EVMच्या विरोधात आक्रमक झाले तुम्हाला कधी पाहिलं? कधीच नव्हतं झालं ते ना. काय विषय तेव्हा कळत होतं ना काय विषय झालाय. तुम्ही बघा की लोकांमध्ये काही बोलणी चालू असतात, ओके, मग त्या चर्चा चालू असतात, तर त्याच्यातून एकच पक्ष असा उदयाला कसा येऊ शकतो? मी म्हणत नाही की मीच विजय व्हायला पाहिजे होतो. तुम्ही जर महाराष्ट्रातल्या सगळ्या निकालांकडे जर बघाल तर मतांची संख्या आणि विजयाचे प्रमाण ह्याच्यामध्ये तफावत जी जाणवते, तर मग मोदी साहेब पूर्वी म्हटले होते की आमच्या इकडं अशा पद्धतीनं मतदान नको घ्यायला, म्हणजे EVM आपण बंद करू, हा त्यांचा शब्द आहे. पण ते तिथंच का अडकलेत? पण एक गोष्ट सांगतो, टेक्निकली गोष्टींमध्ये फ्रॉड होतो आणि होतो. पण आता हे सिद्ध करण्यासाठी शरद पवारांनी त्यांची जी काही राजकीय उमग आहे, जाण आहे, ही सगळी पणाला लावावी. मी जरी त्यांच्या पक्षातला नसलो तरी न्याय हक्कांसाठी मी त्यांच्याबरोबर उभा राहीन. पण मी आता एवढा मोठा लढा एकटा नाही उभारू शकत, हे समजून चालावं लागेल सगळ्यांना. पण मी उद्याच्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा 5 वर्षातला विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी डॉक्टर अभिजित बिचुकले हे महाराष्ट्रातलं येणाऱ्या काळातलं बुलंद आवाज विरोधकांचा असणार आहे. पण दादा ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडी असू द्यात, महायुती असू द्यात, दोघांच्या विरोधात बोलत होते. आता मात्र तुमचा सूर बदललाय, पराभवानंतर तुमचा सूर बदलला नाहीये. जर याच्यामध्ये EVM घोटाळा आहे असं पवार साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे, असं त्यांच्या आघाडीनं सांगितलेलं आहे. आदित्य ठाकरे म्हणतोय असं, हा उद्धव ठाकरे असं म्हणतायत की नाही? तुम्हाला आपण एक मिनिट, ठाकरेंना हरवलं होतं, ते घोटाळा करून आले होते का? अहो एक मिनिट, त्यावेळेचं वातावरण आत्ताचं वातावरण काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलंय ना. जेव्हा ते म्हणतायत म्हणून त्यांना मी पाठिंबा देतो. आजपर्यंत मी कुणाला पाठिंबा दिला का? मुळीच नाही. मी एकटा लढलो, मान्य करा ही गोष्ट. पण न्याय हक्कांसाठी जर तिकडं कुणीतरी म्हटलं चोरी झाली, हां, तर अभिजित बिचुकले 100% ते म्हणणार आहे की कुणी चोरी झाली ते शोधण्यासाठी मी त्यांच्याबरोबर जाणार आहे. मला बघायला लागेल ना चोर कोण आहे का खोटं चाललंय त्यांचं. दोन्ही गोष्टी मी तिरायत आहे ना मी महायुतीचा आहे ना मी महाविकास आघाडीचा आहे. आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका तुम्ही बघितल्या तर ह्या सगळ्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधात मी लढलो. एकमेव माणूस आहे की नाही मी महाराष्ट्रातला. पण जर आता ते म्हणतायत महाविकास आघाडीवाले म्हणतात की चोरी झाली, तर ते एवढे मोठे नेते शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे सगळे म्हणत असतील ना, तर माझं सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य आहे की चोरी झाली का नाही बघण्यासाठी मला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. दादा तुमचं एक स्वप्न आहे की महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आपल्याला अलंकृताताई बिचुकलेंना बनवायचं, पण तुमचं ते स्वप्न भंगले आणि आता ते कधी होणार पूर्ण? अहो ऐका ना एक मिनिट, शरद पवारांचा दारुण पराभव झालाय का माझा झालाय? पवार साहेब मोठे आहेत का मी मोठा आहे? तुम्हाला प्रश्नच काय कळत नाहीयेत. तुम्ही काय करताय, महाराष्ट्राचा सर्वे सर्वा म्हणजे डॉक्टर अभिजित बिचुकले असं तुमच्या मनात आहे आणि तुम्ही हे मानता, त्याबद्दल मी आभार आहे. उद्याचा महाराष्ट्राचा सर्वे सर्वा मी आहे. आता मी महाराष्ट्राचा सर्वे सर्वा नव्हतो. आता महाराष्ट्राचे सर्वे सर्वा जे झालेत ते देवा भाऊ, ओके, त्यांना मी तेवढ्या आता शुभेच्छा देतो, कारण कौल आलाय म्हणून. देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण लक्षात ठेवा आपल्याला सजग वृत्तीनं काम करावं लागेल. डॉक्टर अभिजित बिचुकले तिथं बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी तुमच्या आडवा येत राहणार कायम. अलंकृताताईंना मुख्यमंत्री बनवायचं सोडलं का आता? अहो आता तुम्हाला कौल कुणाला मिळालाय? तुम्ही पत्रकार आहात, कौल माझ्या बायकोला मिळालाय का? कधी होणार हा प्रश्न आता आहे का? काय काही बोलताय राव तुम्ही. मी ऐका ना, मी जर एक माझं खरं रूप जर दाखवलं ना महाराष्ट्राला, तर परवा दिवशी माझी बायको मुख्यमंत्री असेल. परवा दिवशी. काय बोलता? हे लिहून ठेवा शब्द. देवेंद्र फडणवीसांना काय आता सल्ला द्या? देवा भाऊंना सुद्धा
एक शुभेच्छा ज्यावेळेला आपण देतो तेव्हा त्यांनाही भविष्य माहिती आहे की अभिजित बिचुकलेंचं भविष्य काय आहे हे देवाभाऊंना माहिती आहे, उदयनराजेंना माहिती आहे, उद्धव ठाकरेंना माहिती आहे. कारण मी आत्तापर्यंत जो लढलोय ना तो कुणाच्या साथीनं नाही लढलो, माझ्या मनगटावरती उभा राहिलोय. म्हणजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन पुढे चाललेत, एकनाथ शिंदे ते नाव घेऊन पुढे चाललेत, अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या जीवावर मोठे झाले. अभिजित बिचुकले कुणाच्या जीवावर मोठा झालेला नाही. हा फक्त जनतेचा प्रेमाचा विषय आहे आणि माझं प्रेम एक दिवस उफाळून येणार जनतेचं माझ्यावरती आणि त्याला उकळी फुटणार आहे ह्याची मला खात्री आहे. धन्यवाद. तर हे होते अभिजित बिचुकले ज्यांनी EVMमध्ये 100% घोटाळा झाला आहे असा दावा केलेला आहे. आणि मी जर ठरवलं तर परवा दिवशीच माझी बायको मुख्यमंत्री झालेली असेल असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलं. पाहूयात काय होतं आहे. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.